तर गुरुजींना म्हटलं तुम्ही असं काय करताय? तू आता शांत पडून राहा आणि काय करू? तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. अरे बापरे, बघता बघता नवरदेवाच्या मित्रांनी त्याला टाकला ना उचलून पाण्यामध्ये आणि झाली सर्वांची गडबड. असं का घडलंय काय कळलंच नाही. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर चला या सर्वांनी सकाळी सकाळी चहा घ्यायला आता आवरतो आणि निघायचं आता शूटला. आपल्याला खडक वाचलेला पुन्हा एकदा आज वेडिंग आहे त्यांचं. तर पटकन चहा पिऊन घेतो, आवरू आणि निघूयात. तर चला तर मग निघूयात. गाडी पाहू आपली आणि थंडी तर नाही एवढी, चलो आवरू आता गाडी किक मारून निघूयात. मग काल तरी काय एवढी रात्री जाताना थंडी नव्हती, पण आता 7:30 वाजले सकाळचे आणि थंडी. आता तर मी नांदेड सिटीच्या जवळपास आहे. खडक वाचल्याच्या इथे तर भरपूर थंडी असणार आहे. आणि आता आपण म्हणजे पूर्ण धुकच पडले, खूप थंडी आत्ता. सकाळ सकाळ तुम्ही पाहू शकता खडक वाचलं किती छान दिसतं. आणि सकाळी एवढी गर्दी 7:30ला. एकदम पाणी भरपूर असं पाणी आत्ता खडक वाचलं ना, एकदम पाणी भरपूर गर्दी. काही फोटो सेशन चालू आहे, क्लायमेट पण छान आहे आता, मस्त आहे. सकाळी सकाळी मी पहिल्यांदा एवढं सकाळी खडक वाचल्याच्या जवळपास इथं आहे. चांगली थंडी, उलट पाण्याच्या इथं थंडी नाही आहे, पण मध्ये आधी खूप थंडी आहे. आता काहीच थंडी नाही आहे. मग काय पोचलो आपण लोकेशनला. तर बघू आतमध्ये काय चालले आणि काय नाही. आता 8ला तर हळद चालू होणार होती म्हटली, आता 7:45 वाजे जाऊन बघूयात. पण मला तर नाही वाटत की काही चालू असेल, कारण या टायमिंगला कोण एवढं सकाळी उठणार आहे. बघूयात. तर मला तरी 7:30चा टायमिंग दिला. आता मी 7:40पर्यंत पोचलो इथे आणि कोणच नाही इथं. आता फोटोग्राफर पण नाही आहेत, फक्त मी एकटाच आहे. क्लायंट नाही, इथला कामगार नाही आहे कोण इथं, आणि कोणच नाही, फक्त मी एकटा आहे. आता आम्ही म्हटले की 8ला चालू हळद होणार आहे, पण कोणच दिसत नाही ना. पण आपण तर टायमिंगवर पोचलो आहे आता इथं. आणि इथं आपली हळद आहे. आता परीक्षा आहे आज जरा. इथं हळद आहे म्हटल्यावर आमची खरंच परीक्षा आहे. तर बघू आता आपले फोटोग्राफर टीम कधी येते आणि कधी आता काम चालू होते. तर बघू, बसूयात आता टाईमपास करत. कोणी आपलं मित्र म्हणायला वेळ जास्त लागत नाही. आता इथं मित्र होता आपला एक साऊंड ऑपरेटर आहे. झाली जरा गप्पा टप्पा मारल्या, तो गेला तर चहा प्यायला इथं जवळ. म्हणला चालू झालं असेल तर तुम्हालाही बोलवतो. लगेच केला फोन, दादा ये चहाचं चालू आलं आहे, नाश्ता पण चालू आहे. पण मग लगेच मित्र होतात, त्याच्यामुळं काय नाही सगळं. आणि इव्हेंट टीममध्ये सगळ्यांनी एकमेकांना मिळून मिसळूनच काम करावं लागतं. चल घेऊया चहा मस्तपैकी. फायनली ती काय मग कपल झाले रेडी. मग आता करतोय शूट आम्ही. टीम आमची इकडे आणि इकडे शूट आता स्टार्ट केलेले. चला मी पण कॅमेरा रेडी करून घेतो आणि शूटला स्टार्ट करूयात आपण. चलो आलंय शूटला स्टार्ट एक 10 मिनिटात. आता हा खतरो की खिलाडी राकेश मला काय म्हणतोय, असं जाऊन असं शूट करूयात आपण. अरे वा म्हटलं, म्हणजे आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. जर का आपण पडलो तर आपल्याला कोण काय आपलं किटचा काय विषय करून देणार आहे का? एक्सपोजिंगच्या नादात चांगला घोडा आपल्याला. असं का राकेश काही सजेशन देतोय मला, इथं मध्ये जाऊन शूट करू इथं इथनं घेऊया असं वा म्हटलं. तर मी आणि राकेश झालो खतरो के खिलाडी. आणि बघू शकता आता आम्ही कुठं थांबतोय, जीव मुठी घेऊन असं थांबलेलो आम्ही. आमची काळजी आता आम्हालाच बघू शकता. इथंच पाणी आहे आणि आम्ही एवढ्याच अंतरावरती. जर क्राऊड जर का आलं जोरात तर काय आमचं खरं नाही. मग पाण्यात पाडायला कॅमेरा रिस्क प्रॉपर रिस्क घेतो आम्ही दोघांच. खतरो के खिलाडी. अरे बापरे, बघता बघता नवरदेवाच्या मित्रांनी त्याला टाकला ना उचलून पाण्यामध्ये आणि झाली सर्वांची गडबड. असं का घडलं काय कळलंच नाही. हळद तर झाली कंप्लीट. म्हटलं चला आता नाश्ता करून घेऊया, कारण खूपच भूक लागली होती आणि सकाळी थंडी पण भरपूर होती. त्यामुळे काही कुठे थांबलो नव्हतो नाश्त्याला, डायरेक्ट लोकेशनला पोचलो. हळद झाल्यानंतर मस्तपैकी असा काय हळद वगैरे कंप्लीट झाली आहे. मजा मस्तीमध्ये मस्त अशी हळद पार पडली. जरा गडबड झाली पण ठीक आहे,
आता झालं, आता पहिल्या आता लेआउट घेऊयात आपण. आता सेटअप वगैरे रेडी झालेलं आहे. त्याचं लेआउट झाल्यानंतर आहे मंगलाष्टका, मग विधी आणि मग संध्याकाळी रिसेप्शन. तर राकेश सर आमचे खूप कंटाळले सध्या. नाही कंटाळले ना? नाही कंटाळले, अजिबात कंटाळ. जिंदगी कंटाळेल त्यांना, पण ते नाही कंटाळायचे कधी. लाईफ इज एन्जॉय फॉर लाईफ. एन्जॉय ग्रुपचा अध्यक्ष आहे तो. तर मग काय मंगलाष्टका झाल्या संपूर्ण आणि चालू झाला आता विधी. सर्व टाईम टू टाईम चालू आहे, त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. तर गुरुजींना म्हटलं तुम्ही असं काय करताय? तू आता शांत पडून राहा. आणि काय करू? तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. आराम केला आम्ही आणि आता आलोय परत शूटला. आता इव्हेंट आता चालू आहे, थोड्या वेळात लग्न लागत. छान होतं संध्याकाळचं पण लोकेशन छान वाटते, बघू शकता तुम्ही. एकदम मस्त छान दिसतं एकदम. सेटअप तर झालं पूर्ण कम्प्लीट सर्व. तर चला घेऊयात आपण आपलं सेटअप करून आणि शूटला करू स्टार्ट. मग लेआउट वगैरे मारून घेऊया. छान लोकेशन आहे. माझं झालं लेआउट घेऊन शूट एकदम छान. आणि आमच्या टीमचं चालू आहे क्लोजअप वगैरे घेत आहेत तिकडे त्यांचं ते. तर मी पण घेतो शूट करून थोडंसं फार आधी लेआउट काय होतं. लेआउट वगैरे झालं शूट करून. म्हटलं चला थोडंसं पोट पाण्याचं पण बघावं. मग घेतलं आता खायला थोडंसं नाश्ता वगैरे करून घ्यावं. सँडविच खाऊन गेलो आम्ही मिरवणुकीला. आणि मी आणि आपला नवरदेव आजचा. आता बघू आता होणार आहे फुल धिंगाणा, कारण क्लायंट खूप एन्जॉय करणार आहे. चला तर धांगड झिंग्यात आणि जोरदार अशी मिरवणूक झाली नवरदेवाची. आता थोड्या वेळात मंगलाष्टका होती. आता नवरीचीच वाट बघायची नवरदेवाला. आता तिचं काय आवरून झालेलं आहे रेडी व्हायचं. चला तर मग काय टायमिंगवर लग्न झालं आणि टायमिंगवर सगळं झालं. आता चालू आहे ग्रुप फोटो. थोडीशी धावपळ झाली आमची, पण ठीक आहे चालायचं. धावपळशिवाय मग व्हिडिओग्राफर कसले आणि फोटोग्राफर कसले. फॅमिली आणि ग्रुप फोटो आणि कपल फोटो झालेत. आता करून घेऊयात पॅकअप आणि त्याच्यानंतर मग जेवण करून आणि मग निघूयात. तर बरेच वेळ शूट चाललं ना. आता थंडी पण खूप वाढली आहे. थंडी आता चांगलीच वाजते आता आम्हाला. काल नव्हती एवढी, पण आज खूपच थंडी आहे. तर सगळे करतो आम्ही पॅकअप. तर चालले पटापटा वाइंडअप करून पटकन इथनं आता निघायचं आहे आपल्याला. तर निघूयात पॅकअप करून. चलो हो झालं जेवण वगैरे झालं आणि आता आपण निघूयात. आता राकेशचे गेले तर रूमवरती काय मटेरियल राहिले का पाहायला. ते आले की मग निघायचं डायरेक्ट. मग आता घरी घराच भेटू. चला तर गाडी काढू निघू आपण आता. पॅकअप तर कधीच झालं होतं, पण डेटा कॉपी करायचा होता म्हणून 1 तास बसावं लागलं. 1 तासाने आम्ही निघालो. आता पोचलोय कात्रज साईडला आंबेगावला. आता राकेश ते मागेच आहेत. जाता प्रशांत आहे त्याला सोडायचं आणि राकेश त्याच्या घरी प्रशांत सोडणार आम्ही मुंबई. चालत तुमच्या घरी. तर काय मग आलो घरी. तर फक्त आता एक काळजी घ्या की सध्या पोलीस चेकिंग भरपूर चालू आहे. त्याच्यामुळे आपल्या गाडीचे कागदपत्र आणि गाडी वाकडी तिकडे पण चालू नका, कारण भरपूर पोलीस. तर आता सध्याकडं नाही मला नाही पकडलं पोलिसांनी, पण बंदोबस्त खूप आहे. त्यामुळं तेवढी काळजी घ्या. काय नाही पावती काढली बळ्यांनी माझी नाही पावती काढली. प्राईम मिनिस्टर नाही आहे, मला नाही पकडलं, पण बऱ्याच ठिकाणी पोलीस थांबले होते म्हणून सांगतोय. तर चला तर मग आजच्या व्लॉगला आपण चला तर मम्मीचा ब्रेक बघून पोलीस पळून जातात. हा मम्मीचा ब्रेक बघून पोलीस पण घाबरतील. रुद्र बरोबर बोलला. तर चला तर मग आजच्या व्लॉगला आपण इथे समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.